भाऊच्या ब्लॉकला शिकरी पाहिजे विषारी साप आहे आमचा तो. काही विषारी तुमची आवाजाच्या बाबतीत. आणि गिरीश भाऊचा नवीनच चॅनल ओपन झालाय, ते आता ब्लॉग बनवत आहे त्यांच्या. नमस्कार मित्रांनो, जय खानदेश. आज आम्ही इथं पाचोड्या नगरीमध्ये आहोत. तर आज आमची टाळी आहे. आम्ही रात्री आलेलो होतो. आमच्या गिरीश भाऊंचा ब्लॉग आज मी फर्स्ट टाइम त्याच्यासोबत शूट करतोय. जसं तुम्ही आपले दिनेश दादा ते चेतन दादा त्यांना जसं तुम्ही लाईक करतात वगैरे, त्यांना सबस्क्राईब करतात, त्यांना जसं सपोर्ट करतात, तसं आमच्या गिरीश भाऊंना बी सपोर्ट करा. बस थँक्यू. आपला पहिलाच ब्लॉग आहे रॉकस्टार बँड सोबत. खूप सपोर्ट करा. पुढे मागं तुम्हाला थोडंफार काय ना काहीतरी अजून बघायला भेटेल आणि कॉमेडी पण थोडीफार भेटेल आपल्यासोबत. आता थोडं सपोर्ट खूप रात्रीपासून जाम झालेले आहेत. आता झोपेतून उठले, आंघोळी वगैरे झाल्या. तर जेव्हा स्टार्ट होईल तर त्या टायमाला तुम्हाला बघायला भेटेल थोडंफार. सोनू भाऊ पोरांसोबत ओळख करून देतील आता. ओके गाईज, चला तुम्हाला पोरांसोबत ओळख करून दाखवतो. नमस्कार मित्रांनो, हे आमचे रॉकस्टार फॅमिलीचे एक उत्कृष्ट सदस्य सुनील ड्रायव्हर. यांच्याशिवाय आमची गाडी पुढे जाऊ शकत नाही. अहमदाबाद रिटर्न. बाकी इकडं आमचे देवा भाऊ नवीन आलेले आहेत. टिंकी वाजवण्याच्या बाबतीत काहीच विषय नाही रे त्यांचा. एक दोहा इकडे एक दोहा तिकडे आहे. हे आमचे गणू आहे. स्पेशल चायना मॉडल मागवलेलं आहे आपण, पण ते चालतं. ते कधी डायरेक्ट असं खराब होणार नाही. आणि सामानासोबत चॅटिंग त्यांची डायरेक्ट आहे ना, रात्रीपासून चालू आहे. सामान झोपून देईल नाही. गणू नाव आहे आमच्या भाऊचं. एक नंबर टिंकी वाजवतात ते. इकडे या दादा, इकडे या. उत्कृष्ट कीबोर्ड आर्टिस्ट आमचे हर्षल दादा. ते आता म्हणजे थोडेसे नवीनच रुजू झालेले, पण ते शिकत आहेत. त्यांना खूप काय म्हणतात ते नाही का, त्याच्या लई आग आहे शिकायची. ते कीबोर्ड कुठं पण घेऊन फिरतात, त्यांचा काहीच विषय नाही. आता त्यांना म्हणजे आमच्यापेक्षा पेमेंट ते जास्त घेत आहेत, म्हणून सोन्याची बाळी त्यांनी करून आणलेली आहे. तो कोणालाच हात लावू देत नाही. माझी बाळी त्यांनी घेऊन टाकलेली आहे. हे आमचे गणू भाऊ, आमचे बकेट दुसरे सगळ्यात शांत घ्या. हे आमचे गणू भाऊ, हे आपल्या गाडीचं सगळं सेटलमेंटचं सगळं तेच करतात. आमचे गोरख भाऊ सध्या आता देवांमध्ये बसलेले आहेत. ते त्याच्यामुळे ते आता सगळं हँडल करतायत. तर गाडी हायड्रोलिक वर करणं, काय खाली करणं, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. आपण काल त्याने हायड्रोलिक खाली केला तर थोडासा आपला तो चॅनल वाकून दिलाय. नाही तर काहीच विषय नाही. किमती पण वाचतात, ते शिकतायत थोडंफार. ओके, नमस्कार गाईज. हे आमचे सुधीर सिंगर. नमस्कार मित्रांनो. हे चंदनपुरीला राहतात आणि आपल्या रॉकस्टार फॅमिलीचे एक मेन सदस्य आहेत. ते त्यांच्याशिवाय काहीच गोष्टी होऊ शकत नाही. बाकीच्या गोष्टी ते बोलतील. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे. आज आपण आलेलो आहोत मित्रांनो पाचोऱ्याला. पाचोरा म्हणजे आपला जळगाव जिल्ह्यातला आहे. आणि इथं मित्रांनो आज टाळीचा कार्यक्रम आहे. काल आपला हळदीचा कार्यक्रम होता. तर आता वैदिक पद्धतीची टाळी लागलेली आहे. तरी आता दुपारून तरी पण 1-1:30 वाजे दरम्यान हे सगळं होणार आहे. बघू शकता मित्रांनो, खूप चांगला जलसा होईल, बघत राहा. इकडं आमची रॉकस्टार बँडची गाडी लागली, पोरं आराम करते. दाखवू तुम्हाला अजून पब्लिक आहे आमची. मला एक आमचा अद्भुत किस्सा दाखवायचा आहे. की आमचे ढोल वादक, थाप ढोल वादक यांना फक्त बेसवर ऐकायला येतं. यांना ऐकायला बोलता काहीच येत नाही, पण एक नंबर वाजवतं. पण दांड्या मारण्याच्या बाबतीत एक नंबर. त्यांना पहिले बाईकडे जावं लागतं. काल ते आम्हाला कशा तरी अचानक भयानक सापडले आणि आमच्या मालकाने त्याला डायरेक्ट गाडीमध्ये घातलं, बिना कपड्याचा आणि बिना गोधडीचा. आज तो रात्रभर असाच फिरून राहिला डायरेक्ट. आता तोंड धुतलंय, आंघोळ करेल का नाही काय नाही. हा, तोंड धुतलंय मित्रांनो त्यांनी. बस फक्त हागायला गेल्यानंतर दगड वापरतो, बस बाकी काही नाही. हे आपले नाव का तुझं? राहुल. ते आपण कसं आता गजनी होऊन जायला आम्ही सध्या, त्याच्यामुळे आपल्याला काही थोडंफार लवकर सुचत नाही. हे ऍडजस्ट म्हणून 2-3 पोर आपण आणलेले होते. ओके, हे आमचे बाल कलाकार आमचे रवी भाऊ. हे बायकोच्या मागे जास्त पळतात आणि सासरवाडीला जास्त राहतात. हे आता या सीझनला आमच्याकडे आलेले परत. पण विषय गंभीर आहे भाऊंचा. काही विषय नाही त्यांचा. ते आल्यापासून डायरेक्ट म्हणजे वाजवण्याच्या बाबतीत आमची डायरेक्ट एक एनर्जी होऊन लागलेली. आता त्यांची एनर्जी त्यांनी घेतलेली की नाही आम्हाला काही माहिती नाही. 2 शब्द तुम्हाला काय सांगायचे का? नाही
आता तोंडात त्यांच्या गोळा झालेले. ओके, अजून एक मेंबर आपल्याला दाखवायचे, कृष्णा माऊली. हे आपले जे मेन आपल्या बँडचे जे मालक आहेत त्यांचे पार्टनर आहेत. ते कंटिन्यू आमच्या सोबतच राहतात. आणि आपले दोन भाऊ तुम्ही, ओ गणू भाऊ, ओ त्यांच्याशी तुम्हाला नंतर भेटून देतो मी. बस आपले टीम आर्टिस्ट सागर भाऊ हे निमोळ्याला राहतात. ते बी दोन शब्द काहीतरी बोलतील. त्या ओमकार भाऊच्या ब्लॉकला शिकरी पाहिजे. सबस्क्राईब करा. ते आमचे थोडेसे अडाणी कलाकार आहे, चॅनलला. काही विषय नाही. ते बोलतात म्हणजे असे नाही म्हटले की बाबा मला बोलायचं नाहीये. ते बोलणं शिकणार, 100% शिकणार, पण वाजवण्याच्या बाबतीत त्यांचा कोणीच हात धरू शकत नाही. लाईक करा, एक फॉलो नंबर करा, असतात. शेअर करा. अजून बाकीचे निमोळ्याचे 4-5 कलाकार तुम्हाला तिकडे भेटतो मी. ते थोडेसे म्हातारे कोतारे. एक काय म्हणता तो मोगली धरून आणलेला आहे आम्ही जंगलामधून, त्याच्याशी भेटून देतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, आमच्या रॉस्टर फॅमिलीचे खास माणूस आपले अभिदादा बँड वाजवतात ते. आणि त्यांच्या कलेला काहीच विषय डायरेक्ट देऊ शकत नाही. आणि आपल्या रॉस्टर फॅमिलीतर्फे ते 2 शब्द बोलतील. आमच्याबद्दल काही दोन शब्द नसले आम्हाला भारी वाटतं, काही विषय नाही. स्वागत आहे तुमच्या आपल्या म्हणजे गिरीश भाऊच्या नवीनच चॅनल ओपन झालं आहे. ते आता ब्लॉग बनवत आहे. त्यांच्या चॅनलला एकदम जोरदार सपोर्ट करा. आणि आता तुम्हाला कंटिन्यू रॉकस्टार बँडचे ब्लॉग येत राहतील. आणि आम्ही कसं वाजवायला जातो, प्रवासात काय करतो, काय जेवण करतो, कसं जातो, कसं उठतो, वांग वगैरे काही सगळं काही ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आणि प्रवासामध्ये काय मजाक मस्ती काय राहते सगळं पाहायला भेटेल. गिरीश भाऊच्या चॅनलला सपोर्ट करा. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं काय करा. एकदम जोरदार सपोर्ट करा भाऊला, काही विषय नाही. आणि आपले मेन आर्टिस्ट अमोल दादा हे आमचे खूप म्हणजे जवळचे जीवलक भाऊ आहेत. आपले लहाने भाऊ, छोटे भाऊ. ते आता सध्या खूप डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. पण वाजवायचा काही विषय नाही त्यांच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. आणि कोणीच नाहीये. त्यांना केव्हाही फोन केला का एवढं लेट येतात, पण टायमिंग शीट पोचतात. त्यांना घ्यायला फक्त गाडी पाहिजे, एखादा रथ पाहिजे. ते मी 2 शब्द बोलतील आपल्या रॉकस्टार फॅमिलीतर्फे. नमस्कार मंडळी, तुम्ही तर मला ओळखताच. त्या दिवशीने गिरीश भाऊने नवीनच ब्लॉगिंग चालू केली आहे बँड लाईव्ह, बँड आर्टिस्ट लाईव्हबद्दल. काही विषय नाही, भाऊला सपोर्ट करा. भाऊला एकदम काही विषय नाही, सर्व सहकार्य करा. थँक्यू. हे आमचे मेन टीम आर्टिस्ट. नाही रे, यांना आमचं म्हणजे दुसरं नाव दिलेलं आम्ही, कोबरा किंग. गाडी पाय. नमस्कार मित्रांनो, आपल्या गिरीश भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. लाईक शेअर कमेंट करा. आणि महाराष्ट्रातील सगळ्यात उत्कृष्ट कोबरा गँग, विषारी साप आहे आमचा तो. काही विषय नाही तुमच्या वाजाच्या बाबतीत. आणि आम्हाला फुल सपोर्ट करतात. आणि एक आपले प्लस गोल्डन गँगचे एक मेन उत्कृष्ट टिमकी वादक आपल्याकडे होते. काही कारणामुळे ते गोल्डनवर गेलेले आहेत. आणि कॉन्ट्रॅक्ट पण भाऊला जबरदस्त ते चांगले गायचे मळून राहिले. आता जुना गँग येते आपली इकडे, काही डिव्हिजन त्यांचा निस्ता चुना लावून जात्या. इकडे आमचे अमोल भाऊ यांचे वाजवण्यामध्ये खूप आयुष्य चाललेले म्हणून यांचे केस पूर्ण व्हाईट होऊन गेलेले आहेत. ते पण आपल्या रॉकस्टार फॅमिलीवर टिमकी वाजवतात. आणि त्यांचा पण काही विषय नाही, डायरेक्ट अशी टिमकी धरतात ते अशी. हे आपले दिनू दादा हे पण निमोळ्याला राहतात. ते अमोल दादा काय कहो, निमोळा लखमापूर. ते पण आपल्याकडे टिमकी वाजवतात. आणि शांत स्वभाव, कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही, काही नाही, एकदम शांत राहतात. ते नवीन नवरी नाही काय आल्यानंतर घरामध्ये कशी राहते तशी येते आमची. सोडून गेले होते झोपामधून. आमची रॉकस्टार फॅमिलीची नवीन आपली गाडी आहे, बघून घ्या. त्याच्यामध्ये सगळे पोराची सोय वगैरे. मुक्याचं बी होऊन गेलं ना. 2 शब्द ओके. आमचे जो आपला जुना कार्यक्रम होता जंगल बुक, त्याच्यामधून आम्ही हा मोगली पकडून आणलेला आहे, आदी मानव. आणि त्यांच्या डोक्यावर हे फुल होतं, ते आता खाली पडलंय. त्यांना लय भारी सूट करून राहिलं होतं. आमचा आदी मानव आहे तो, डायरेक्ट ना एवढं जे आता आहे ना तो कपडे घालायला लागलेला आहे.
तेव्हा कपडे घालत नव्हता. इथं फक्त एवढंच होतं. हे प्रवीण भाऊ यांचे किमती वादक नमस्कार मुंबईलाच राहतात. तर त्यांचा असा विषय आहे, त्यांना जर फोन केला रात्री तर ते वेगळ्या कामामध्ये राहतात आणि त्यांचं काम बी वेगळं राहतं. पण असं सांगितलं त्यांनी की उद्या सकाळी येणार आहे, पण दुसऱ्या दिवशी डायरेक्ट फोन त्यांचा स्विच ऑफ. आणि हे काही सांगणार नाही, डायरेक्ट वेळेवर यांचा कारभार आहे सगळ्या गोष्टींचा. ओके गाईस. बचपन की घड़ियां झिलमिल हो गई है अखियां, याद आई बचपन की घड़ियां, नए सफर में लग जाएगी प्यार की हथकड़ियां, सजते हैं जब बस बड़े भैया, सजते हैं जब बस बड़े भैया, राम जी की हाल दिल से समैया, छोटे छोटे भाइयों के बड़े भैया, आज बनेगी किसी की भैया. चला बैंड वाले और बटकर अब एक ही नारा छाएगा, जय श्री राम बोलो, जय श्री राम, जय श्री राम बोलो, जय श्री राम, जय श्री राम बोलो, जय श्री राम, जय श्री राम बोलो, जय श्री राम. जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का जय जय श्री राम बोले, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा.
वैनाय सोनी दुनियात मी पागल वैनाय पागल वैनाय मी दीवाना वैनाय पागल वैनाय मी दीवाना वैनाय आता म्हणजे लग्न लागत आहे, टाळी लावायचा टाइम झालाय. आम्हाला उद्या नाशिकला जायचं. जय श्रीराम मित्रांनो. तर तुम्हाला कालचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्हाला रात्री खूप उशीर झाला येण्यासाठी, त्याच्यामुळे आम्ही काल दुपारी आपलं शूट करू नाही शकलो, त्यामुळं सॉरी. ओके. आमचा रॉकस्टार बँड सोबत पहिलाच ब्लॉग होता. कसा झाला ते सांगा आम्हाला कमेंटमध्ये.